ताट आणला ताट. साईराम. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी आता चाललोय रतनगडला. माझ्या युट्यूब चॅनलवर 2 वर्ष कोणतीच व्हिडिओ पडलेली नाहीये कारण जरा मोबाईलचा प्रॉब्लेम होता. पण आज रतनगडला चाललोय आणि तुमच्यासाठी मी नवीन ब्लॉग घेऊन येतोय, तर नक्की बघा. मग तुम्हाला अजून एक वस्तू दाखवतो. इथे बस. हा नाही ते माझ्यासोबत एकटाच चाललोय, तर ब्लॉग पूर्ण बघा. थँक्यू. चला तुम्हाला तयारी दाखवतो ट्रेकिंगची. हा डबा आज रात्रीचा आईने मला भाजी बनवून दिली. डिश उद्या नाश्त्याला. चमचा, टी शर्ट आहे, CTRचे शूज आहेत. हे बाकी सॉस, ब्रश, पॉवर बँक, ब्लँकेट बॅग, ही मॅगी, चार्जर. उद्याची तयारी आहे फुल. भाई तू येतो का? नाही तू नको, घरी बस झोपून राहा. या की तयारी झालेली आहे. फुल ब्लॉग नक्की बघा. मेंबर आला ट्रेकिंगचा. FZ काढत नाही जास्त. आज काढले मी सँडी. वैष्णव कुठे? वैष्णव नाक्यावर उभा होतो. आमची गाडी आली. हे ना इकडे ना. जरा बॉक्स उचल, बॉक्स उचल, बॉक्स उचल. कोण आहे ती? ए भारीली गाडी. तुम्ही बसलेला चाललाय की तोंडावर इकत बसणारे मेंबर बघ. आयुष्य नाही इकत बसून. अरे भले नाही सीएनजी गाडी भले नाही भाई. काय करतो डिक्की ना इको नाही ती. वाडातून निघलोय बघा. आमची गाडी आलेली आहे. 2 मेंबर इकत बसणारी आहेत. इकडे पुढे गाडी मालक आणि शिवम देशपांडे. इकडे शिवम. शिवमचे कपडे बघा. लग्नाला चाललाय. किती छान कपडे होते ट्रेकिंगला. वा वा. सुंदर आला शर्ट घातलाय त्याला ऑरेंज कलरचा. सुंदर अशी सोन पापडे ऑरेंज कलरची. चिठ्ठी आई आहे. झोपलेला झालेली. मला वाटलं गाडीवर गेले काय? मला वाटलं गाडीवर गेले. हॉटेलला थांबलेलो बघा जेवायला. का चोप काढ इकडे आम्ही स्टार्टर मध्ये भजी आहे. डबा कर. मला वाटतं तिकडनं येशील काय? अरे स्वतः डबा आहे लोकांचा. आपण लोकांचा माझी उपस्थिती आहे ना बाबा. कुठे आले होते काय नाही. तू बघ स्वाभिमानी भजी आणली बघ स्वतःला खाईल. घेऊन चला वरती. राईस मागवला. व्हेज आहे का रे? तू प्युअर व्हेज आहे का? मी नाही भाई. आपण खाऊन जाऊ. जेवायला थांबलेलो इथे इगतपुरीला. त्यांना डिक्की उघडता नाही. ट्रेक दाबून बघ. आता जाऊ इकडून पुढे. इथून आपले किती किलोमीटर आहे आता? 7 किलोमीटर. आंबाडी झाला. आंबाडी पुढे गेलाच नाही. इगतपुरी हायवे. इकडून मस्तात नका. कोण आहे? जोगेश भाई आले. गिरीश काकाच्या ओळखीचे. बाबा मजबूत आहे, मजबूत आहे. तू घरी येशील माझी. येतो. शेपूट बारीक आहे. चल. घाबरला. लोकांचा तोंड बघून घाबरला. कोण बिल्डर? चल भाई येतो. बाय. चिंबोरी रस्त्यात चिंबोरी. अरे पडली बाबा. भंडारदऱ्याची चिंबोरी. नांगी चपली काय बेकार काम आहे तिथं. एवढ्या लांबून चिंबोरी पकडायला. वाड्यातल्या चिंबोरी मेलेला इथं एवढ्या लांब आलो पकडायला. काकाची नाद केला वायाने गेला. या नांग्या का त्याच्या बोट लावून बघ ना याला. बाबा अख्ख्या घराला पुरेल. भंडारदरा डॅमच्या बाजूला होतो. जाता रस्त्यात. कुठला डॅम? भावली काहीतरी डॅम आहे. तिच्या बाजूला होतो. रस्त्यात जाताना चिंबोरी भेटली. चिंबोरी पकडायला 500 मीटर धावत गेलोय. वाड्याला चिंबोरी. चिंबोऱ्या खायला आला ती. चिंबोऱ्या खायला वाड्याच्या सोडून. व्हेज ह्याने मगाशी खाल्लाय चिकन. रतनगडला पोचलोय आता आणि चाललोय मंदिरात झोपायला.
रात्रीची वस्ती आमची मंदिरात होणार आहे. झोपडे दिसतात का राख्यांची? बाबा बाबा बाबा, हे देखो कोण हे प्राणी मारायला का घाबरून जेवून दिसते बघा ना. बिहार से आई है. कौन हे लोग, कहाँ से होते हैं? कहाँ से आते? अब्बा बाबा, इथे सगळे मोठे बाबा आहेत. कोण झोपलाय? उठव दे ना, टाइम झोपायचा 1 वाजलाय. इथे मंदिर आहे. आपल्या माथेरान अमृतेश्वर मंदिर आहे. चला पटकन मंदिरात झोपायला. इथे इथे झोपू शकतो का? नाही. अमृतेश्वर टेम्पल इथे का? झोपा येतात कुठलं मंदिरात? सगळे मंदिर आपलेच आहेत. मग आपल्याला काय त्यांच्या बाजूला झोपायचंय का? झोपा कुठेतरी. थंडीला 1 वाजला. आता रतनवाडीला आहे. इथं आता झोपणार आहे आणि सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजता उठून ट्रेक चालू करू. हे कुठून दिसले? रेंजचा पत्ता नाही काय? का मंदिर पहा किती सुंदर आहे. एकदम जुनं मंदिर आहे. मारुतीराया महादेवाची पिंड आहे. आणि ते आम्ही झोपणार आहे. घे ना ब्लँकेट आणलाय का नाही? झोपा पडावट. आता इकडे झोपतोय. रतनवाडीला आहे. 1 वाजला आणि हे बघा मागे मंदिरात थांबलोय आणि आता इथे झोपणार आहेत. 12 वाजेपर्यंत अजून झोपलेलो नाही. झोपणार बाबा, सकाळी परत उठावं लागेल लवकर. 2 टाक त्याच्यावर. बरं चल झाला काम. चला झोपू. झोपा. हे कोण आहे? देवी ड्रॉइंग भारी काढले रे. झोपायची तयारी करायला लागले. झोप महत्वाची आहे कारण की उद्या सगळे आम्हाला फास्ट झालं होते. उद्या सकाळी आता ब्लॉग चालू करू. आता झोपतो मस्त. गुड नाईट. भेटूया उद्या. शुभरात्री. शुभरात्री. शुभ्या येतोय. शुभ्या हे शुभ्या. या डेड बोर्डा बघा. या डेड बोर्डा सरकार आहे तेव्हा घातला डेड बोर्डा. शुभ्या शुभ्या चालले. घाई करा. विशाल चल. पिझ्झा नाही तर येणार आहे. पिझ्झा सकाळी कुठे आला तो? हा चल. झाले ना पावडर ना भूत. निघा पडा. आपण करू ना. त्याने ब्रश बघ कसा आणलाय. सामान काढून घे पटापट. शूज माझे आहेत ना रे. झाली तयारी झाली. आता ट्रेकला स्टार्ट करतोय. सुरुवात करतो. हा का सुरुवात हो. रोहित शर्मा. हो जी. इथं चहा येतं का? चहा प्याल का? एक 2 3 4 5 डझनार 2 फ्री का रे? हॉटेल अमृत वाहिनी. डझनार 2 फ्री का? भजी पण आहे का रे? हो. नाश्ता वगैरे आहे ना.
भजी खाता का आता? भजी नको आता नको सकाळी तेवढं. सकाळी नको. भजी बांधून घे ना. आता ट्रेक चालू करतो आम्ही. ते नाश्ता करायला थांबलोय, चहा प्यायला. चहा पिऊन झालं ट्रेक चालू करू, मग तुम्हाला पिक्चर लगे काय तो धिंगाणा आमचा जो होणार आहे तो दिसेल. घसा बसला रे तुम्हाला शिवाय देऊन देऊ. ते पाणी काही घेतलेलं नाही ना कोणी? एक नंबर पोच. ट्रेक चालू करतो. कुठं बोर्ड आहे? बोर्डवर काय नाही एवढं दिलं. मारतो का कोणा? आंघोळ करायची बाकी आहे का? लोक काय करतो का आंघोळ? हा बस त्याच्यानंतर नाही. पिंडीचा ट्रेक चालू केलाय. गर्दी आहे रे जाम. विशालने नाश्ता केलेला नाही. रेंज झाली. मेसेज कर आयटमला. कर इकडे बघ. एक चालू आलाय. आम्ही आता शेतातून चाललोय. गिरीश काकांना वर नाश्त्याची सोय झालेली आहे. जा एक एक करून जा. स्कॅन करा. चेहरा स्कॅन करा. हजेरी लावा. इकडला सुरुवात झाली. कुठून झाला? चला हा बरं इथून. मामा हत्यार मामा हत्यार. रव्याच्या भाकरी. आता भारी येते शूटिंग. सिनेमॅटिक चालू केलं. शुभ्या धन्यवाद. व्ह्यू बघा किती भारी आहे. दाखव. सँडल दाखवा. सँडी बोला. आणि बॅटरी दाखवू का? चढ उतार कसा तो ढाक बेरीचा माहिती ना कसा आहे? वैताग आलेला उतरून एंड येतो का नाही? अक्षयच्या वैतागलो शुभन तिथं. तू तिथं कोण बोला बघायला लागते. तो आला पाहिजे. हा बघा हा रतनगड आहे. कुठे आता किल्ला हा बघा पूर्ण रतनगड. पोट आत घ्या. ओके. रतनगडचा कुट्टा. कुट्टा कर्नाटक. मेरा यूट्यूब चैनल है. नाही भाई हिंदी नहीं. हिंदी है. हिंदी आता है ना? थोड़ा आता है. थोड़ा आता है ना चैनल. आता है बोलिए. हाँ पूरा तुम लोगों को लेता है वीडियो में. मेरे बाद में चैनल को सब्सक्राइब करो. 11 लोग है. 11 लोग है. 11 का 11 कोई बात नहीं. ओके चलेगा. यूट्यूब चैनल का नेम. यूट्यूब का
आम्हाला पण घे ना तुझ्या. नको रे. हा येईल मारा तावाला चावला. आणि हा हरिश्चंद्रगडला जातो इकडनं रस्ता. इकडला सरळ लांब असेल इथून. हा इकडनं कुमशेतला निघतो. कुमशेतवरनं रतनगड नाही हरिश्चंद्रगड. रतनगडवरनं हरिश्चंद्रगड पूर्वी पायी ट्रेक करायचे ना ते लोक ह्या रस्त्याने जायचे. या इथं टाका आहे पाण्याचा. आंबट कसं आहे कसं आहे. रतनगडचा जो टन आहे ना त्याच्या आधीचा टन आहे. तिथे पाण्याची टाकी तिथं पाणी बिणी भरायचं असेल ना ते बघा एकदम पाणी भरून घेतलंय. एकदम स्वच्छ पाणी. ऑनलाईन मागवायचं असेल तर मागव का बॅग मला एक. हो मागव. हे बघा पाण्याची टाकी. ऑनलाईन मागवायला लागेल का रे. इकडे बघ मार्केट पुढे का बाई. इकडे बघ. इकडे बघ ना. स्माइल दे. इकडे बघ. प्रत्येक किल्ल्यावर एक बिन पैसे गाईड भेटतो. हे बाई कुठून आता त्याला माहित नाही नाही माहित. चल चल दाखव. चल. हँग झालंय कुठे पब्लिक बघून. फायनली वर आलोय. ते ना रे हे दोघं पण चाटतात. आलोय आता चढलोय. थोडस बाकी कुठं आंघोळ करतो. याला कातळात कोरलेल्या पायऱ्यात थोडं वर आल्यावर. रतनगडला चढला इथे मंदिर आहे आई रत्नादेवी. आपण जाऊ तिकडे. मेन दरवाजा रतनगडचा. इथे फोटो काढायला जरा तयार आहेत. बाकी थोडासा 6 वाजता सुरुवात केलेली आणि 8:15 पर्यंत पोहोचलोय. कंटिन्यू चाललोय. फक्त मध्ये जरा 2-3 स्टॉप घेतलेत. आता फक्त थोडासाच बाकी आहे. आपले मेंबर अजून मागे आहेत. रतनगडचा मेन डोर आहे. महाराजांचा झेंडा आहे. बघा हनुमानाची मूर्ती. मारुतीरायाची मूर्ती आहे. गेटच्या आत एंट्री करतोय. लिंबू पाणी घ्या. लिंबू पाणी. 2 मिनिट. फोटोशूट झाला. आता पुढे जातोय मॅगी करायला. मॅगीची सोय करणारे गेले का रे. मॅगीची गेलेत ना. लोक पण नाही. कोण पडला. आताच आमच्या सूत्रांना माहिती पडलेली शुभम देशमाने पाण्यात पडलेले आहेत. हे बघा बुटांसकट.
आणि हे बघा आपले गिरीशजी सर कुक मॅगी बनवायला लागलेत. द्या मला मला भाकरी मॅगी मॅगी आणि भाकरी शोध को नूडल फ्रँकी बाबा. ओके या भाकरी केलेली ना. ओके या तो जेवायला चालू लोक दाखव ताट दाखव जेवण दाखव जेवण. बघा बघा जेवायला लागला घरून त्याला डिश आणायला लावलेली ताट आणला ताट. बोले भाई जेवण झालंय काय आहे का नाही माणसात कसा काय तुम्हाला प्रश्न पडला होता तुम्हाला नसेल तिथे चिकन किंवा मटण दिला ना हाडा पण नसेल भेटली. इथं मॅगी बनवलेली 5 मॅग्या बनवलेल्या 4 मॅग्या तर लोकांनाच खाल्ल्या. काय चेहरा दाखव त्याला डिश आणायला लावलेली ताट घेऊन आला. ताट बघा यांना डिश आणायला लावलेली नाही भंडारा भंडारा समजून ताट आणलाय. हे असे मित्र हे मला सांगतात का आम्हाला फिरायला मिळत नाही फिरायला आणलं अशी इज्जत काढवतो. भंडाराचे प्लेअर भंडाराचे प्लेअर ताट घेऊन आले तिकडे डिश आणायला लावले ताट घेऊन आले भंडाराचे प्लेअर. हे असे माणसं मला प्रत्येक गावात दिसतील परिपूर्ण लाभ घेणारे. रेलिंग आता लावलेल्या आहेत पहिले नव्हत्या आता सेफ्टीसाठी लावलेत. हे काय काय लोक येतात ना डायरेक्ट इकडे कड्याला येऊन फोटो बिटो काढतात ना रिस्क घेतात त्याच्यासाठी तर आता लावलेत. रतनगडला खास सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जास्त पब्लिक येते कारण त्या टायमाला ना इथे फुलं येतात. क्लायमेट चांगलं आहे क्लायमेट चांगलं आहे आणि येलो कलरची फुलं येतात त्यासाठी. पण किती तास बोलता सप्टेंबर ऑक्टोबरच्या टायमाला ना असे येलो कलरचे फुलं असतात. आणि हे बघा तुझ्यावर असे बसतात माकडं दरवाजा एंट्री करायला आहे माहित नाही पण गर्दी फार आहे. भाऊची काठी देऊन टाक. फोटो काढायला गर्दी होती आता गर्दीचा फोटो नंबर भेटला. आपले आले मेंबर चला नंबर लावून मोकळे फोटो. पाण्याची काहीच कमी नाही टाके बघा पाण्याचे भरून आहेत. आतमध्ये घुसते एंट्री करायला लावले फोटो एक दोघांनी काढा. घुसशील का तू चल बाजूला मला घुसू दे. किती जण झाला आतमध्ये पुढे चल ना थांब 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 कडक कडक अजून इथं हात बुजवतो नको इकडे पण येतात अजून देणारी मी बाहेर निघतो लांब जा व्हिडिओ काढू. उन्हाळ्याच्या टायमाला खूप गरमी राहते ना त्यावेळेला सैनिक लोक त्या गुहेमध्ये राहण्याचा उपयोग करायचा आणि आतमध्ये राहू शकतात आणि थंडीचा पण बचाव करता येते आणि आतमध्ये पाण्याची पण कमतरता राहत नाही तिथे काय ते. ओके ती पब्लिक संडेच्या दिवशी ते बघा इथून तर इथे पण गर्दी याच्या बॅक साईडला पण शुभमुळेला गेलाय का कुठे तू डॉगेश पाडशी ना मला. हो भाई कडक रे टॉपला पोचलोय फायनली. आपला विषयच खोल आहे डायरेक्ट टॉपलाच. फायनली रतनगडच्या टॉपला पोचलेलो आहे 4 जण आणि व्ह्यू बघा बाई खतरनाक आहे. मग व्ह्यू दाखवू दे तेव्हा त्या तलावा इकडून चालत आलो इकडून 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 असा करून खतरनाक व्ह्यू आहे. ना काढशील ना झूम करतो ना.
रिस्की पण फुल आहे. बुटाला जर चांगली ग्रीप असेल तरच या. हे बघा, हे असे शूज घालून या म्हणजे जरा फायदा पडतो. ते म्हणजे भारीतले शूज दाखवले. शूज किती पण चांगले असले तरी जर आपण काळजी घेतली नाही तर भिन्नावर पडतो. अनुभव आम्ही मगाशी घेतलेला आहे, खूप छान. इथं माती असे ना, हे बघा. बादशाह रोहन बादशाह. जेम्या होता बघा, उतरतो आता रतनगडावरून. व्ह्यू म्हणजे 101 व्ह्यू म्हणजे खतरनाक, एक बघायला भेटतात. शुभमने बाबा खाऊ काढलेला आहे, ओरिओ बिस्किट आहे. तिकडच का एकटाच का मला न देता खाल्ला तर पोटात बेकार दुखल. आता त्र्यंबक दरवाजाकडे चाललोय. ते आमचे बाकी टीममेट पुढे गेलेत, ते वैतागलेत आम्हाला, आम्ही फोटो काढत बसतो म्हणून. तिथे का आम्ही जातो पुढे, तुम्ही या सावकाश. आलोय तिकडे, गाईड नाही आलोय पिठत कंकाळ म्हणून हा पुढे त्या खाली त्र्यंबक दरवाजा आहे, हे बघा. गर्दी आहे. गाववाले पोरं आहेत ना, हे बघा पाण्याची सोय. पाणी बघा कसं भरलंय. त्याच्या टॉपला पण बघा मॅगी भेटते. सिलेंडर घेऊन आले काका. जमतात का नाही रे, चिकार आहे वाटतं, अजून खाली पण असतील. मग इथून भारी उलट उतरतोय खाली. 1 तासात पोचू. मस्त ट्रेक झाला एकदम. त्या खाली गेल्यावर जेवणार आहे, मस्त सोय केलेली आहे. चोप काढायचा आहे. कोणाचा कॉल आला काय माहित नाही. हे बघा, इकडे गेलेलो, या मार्गे इथून असा करून उतरलो, इकडून मागून आलोय. खूप मोठा किल्ला आहे, हाईट पण जाम बेकार आहे. बघा सुळका, नेक्स्ट टाइम याच्यावर चढणार आहेत. अजून टाइम आहे. दुसऱ्या मार्गे रस्ता आहे रतनगड, त्र्यंबक दरवाजा आणि त्र्यंबक नेडा. इथून सरळ डायरेक्ट रतनवाडीला उतरतो. सुळका भारी दिसतो ना इथून. हा सुळका, हा किल्ला ना बिल्ला, शिवम बिल्ला. मस्त क्लायमेट एकदम कडक. भाई इकडून इथं होतो, वर होतो, खाली उतरतोय. अजून चिकार बाकी. गाव दिसत नाही. गाव बघा तिकडे, इकडे गाव आहे. पायथ्याजवळ आलोय आता. 15 मिनिटात पोचू. ते जरा आमच्या सोबतचे काका आहेत ना, त्यांच्या जरा पायाला क्रॅम्प येतो ना, म्हणून जरा स्लो चालतोय. येत आहेत, हे आले का रे? आले ते, त्यांच्यासाठी थांबलोय. 15 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. 1 वाजेपर्यंत पोचू. हे बघा आलोय. जायचं का? हुजी कर, हुजी नाही बरोबर बाबा, आवाज होता ना हुजी. सारे फ्रेंड्स अपोज मध्ये, सब लोग अपोज. फायनली खाली उतरलोय. ट्रेक पूर्ण आला. आता जाऊ जेवायला. जेवायची सोय केली. जेवताना पण दाखवतो व्हिडिओ. शुभम, आयटम बसले पाण्यात.
तुझी लोक्या तुझी कुठे मध्ये काही बघ. हा 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 त्यांच्या आयटम बसलाय. वा 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 हे बघा. त्याला कलर करायचा आहे. कलर करायचा आहे का. इथून कट करायचा. ट्रेक पूर्ण झालेला आहे रतनगड. आता फक्त जाऊन बोना पडायचा आहे. विशालने तर फुल तयारी केली आहे चोप काढायची. मंदिर मग मंदिरात गेलो ना. गेलो आपण. कोणाला लोक्याला ना. चला ना मला जाऊ ना मंदिरात. पाय पडाल ना 100%. जेवणाच्या तो काय मंदिरात जायचं ना. उतरलोय आता चाललोय मंदिरात. हे बघा स्क्रीनशॉट मारून घ्या. किल्ल्याचा इतिहास आहे. परत घेऊन गेला मंदिरात मला. सकाळी दाखवलं ना तलाव. पाण्याची कुंड ही एंट्री आहे. ती सकाळी आम्ही इकडून स्टार्ट केलेलं. अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी. सकाळी या मंदिरात झोपलेलो. चला बाबा येतो हॉटेलच्या एकदम किल्ल्यापासून सगळं. आमची इथं देवाची सोय. ही सोय पॉवरफुल सोय घरच्यासारखी. घरी बसलाय बाबा बाबा चोप काढायला बसलेला. जेवणाला काय चिकन भात कांदा लिंबू दे. इकडे बाजरीची भाकरी आणि इकडे उडून पडलेत. चोप काढून झालेला आहे. फुल तिखट काय घे भाजी घे. फायनली रतनगड ट्रेक झालेला आहे आणि आता आम्ही घरी चाललोय. तर लवकरच ब्लॉग चॅनलवर नक्की पडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.